सुरू करूया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमां वन्दे पद्मानां। सर्वांच्या अंतर्यामी आत्मारामाला नमस्कार करून आजचा भावार्थ रामायणाचा सत्संग सुरू सुरू करूया. मागच्या शनिवारच्या आपल्या सत्संगात आपण हे पाहिलं की राम तीर्थयात्रेला गेले आणि तिथे त्यांनी विधिवत सगळीकडे ज्या ज्या तीर्थाचे जसे जसे नियम आहेत त्याप्रमाणे सगळ्या तीर्थयात्रा केल्या. त्यावेळी आपण हेही पाहिलं, आपण बऱ्याच वेळा असा विचार करतो की तीर्थाला गेलं. हल्ली आता या वारीच्या निमित्ताने बऱ्याच जणांचं ऐकलं. आम्ही इथून तिथपर्यंत म्हणजे एका कोणत्या तरी मध्येच गावापर्यंत गाडीने गेलो, मग चालत गेलो आणि शिखर पाहून परत आलो. तर हे अर्थात फिजिकली शक्य नसेल, त्यांना इलाज नसतो, पण आपण त्रास टाळायला भगवान माझ्या अंतर्यामी आहेत तिथपर्यंत जायला कसं, हा विचार बरोबर नाहीये. जेव्हा भगवान माझ्या अंतर्यामी आहेत तसेच सर्वांच्या अंतर्यामी आहेत ही भूमिका ज्याची झाली त्याला हे बोलणं ठीक आहे. पण ते संत महात्मे पण देवाचं दर्शन, त्या विठुरायाची सावळी मूर्ती पाहायला तेही आतुर असतात. तर त्यामुळे प्रेम ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीवर प्रेम असल्यावर मनात माझ्या प्रेमे भेटायला कशाला जायला हवं असं वाटणंच शक्य नाही. महाराज सर्वव्यापी आहेत, कितीही भूमिका असली तरी तिथे जाऊन पुण्याला दर्शनाशिवाय ते समाधान व्हायचंच नाही. कारण ह्याच्या ते सगुण रूपाचं प्रेमच इतकं मोठं आहे. आता आपण हा अध्याय संपत आलाय आपला. पुढच्या अध्यायाच्या सुरुवातीलाही थोडासा तो विषय येईल, तेव्हा तो पाहू. पण रामप्रभूंनी स्वतः हे लोकांना दाखवून देण्यासाठी, लोकशिक्षणाकरताही आहे आणि लोकांचा उद्धार तिकडे जाऊन आपण मागच्या वेळी पाहिलं की तीर्थांना तीर्थत्व त्यांच्यामुळे येतं, त्यामुळेही त्यांनी ही तीर्थयात्रा केली. तर आता आपण थोडासा मागच्या वेळी वेळ संपली होती, त्यामुळे थोडासा भाग तीर्थयात्रेचा जो राहिलेला तो घेऊन मग आपण पुढच्या कथाभागाला सुरुवात करू. तर मागच्या वेळी आपण हे पाहिलं की जिकडे जसं विधान आहे त्या त्या तीर्थयात्रेचं ते सर्व रामचंद्रांनी केलं आणि हे लोकसंग्रहार्थ आहे म्हणून नाथ महाराज सांगतात. आणि आपण लोकसंग्रहाचा अर्थही पाहिला. लोकसंग्रह म्हणजे जमवणं असं आपण म्हणतो, पण ग्रह म्हणजे ग्रहण करणं, संग्रह म्हणजे त्याच्यात काहीतरी विशिष्ट वैशिष्ट्य काय आहे, तर ते तसंच राहणं किंवा त्याच्यात पूर्ण अ, अ, त्याच्यातलं पूर्णत्व, त्याच्यात सम अवस्थेपर्यंत जाणं म्हणजे काय, थोडक्यात तर लोकांची बुद्धी जी आहे ती परमात्म्याला जोडून देणं, त्याचा योग परमात्म्याशी करून देण्यासाठी जे केलं जातं त्याला लोकसंग्रह म्हणतात. बुद्धीचं संवर्धन लोकांचं करायचं आहे भगवंताला. मग ते संत अवतारांनी करतात किंवा या ईश्वर अवतारांनीही करतात. फक्त ईश्वर अवतारात दुष्टांचं निर्दालन आहे आणि संत अवतारात दुष्टांचं निर्दालन नाही, त्यांची बुद्धी बदलण्याचा प्रयत्न आहे.
आणि सज्जनांच्या बुद्धीच्या संवर्धनाचा प्रयत्न आहे. तर ह्या काही अध्यायात, आधी आलेल्या अध्यायात पण आपण पाहिलं, काही काही ठिकाणी सद्गुरु रामचंद्राय नमा म्हणून पण म्हटलेलं आहे. त्यामुळे क्वचित क्वचित जरी विषय ईश्वर अवतार असला तरी क्वचित ठिकाणी त्यांनी गुरु रूपानेही कार्य केलेलं आहे. तसा हा भाग आहे. तीर्थयात्री जाऊन त्यांनी सर्वांना तो आनंद दिलेला आहे. आणि आता तेच पुढे वर्णन आहे की तीर्थाच्या ठिकाणी रामचंद्रांनी सगळे विधी वगैरे केले आणि पुढे आता रामांनी कोणाकोणाला सुखी केलं ते सांगतायत. तर रामे सुखी केले महाऋषी, रामे सुखी केले संन्यासी, रामे सुखी केले तीर्थवासी, रामे सुखी केले वनवासी, असं सगळ्यांचं वेगवेगळी नावं घेऊन. आता हे काही नुसतं सर्वांनाच रामाने सुखी केलं म्हणूनही चाललं असतं की नाही, पण तसं नाही केलंय म्हणजे त्यात काहीतरी अर्थ आहे. याचा अर्थ असा आहे की म्हणजे रामे सुखी केले महाऋषी. आता ऋषी जे आहेत तेच वेदज्ञ आहेत आणि महाऋषी म्हणजे ज्यांना वेदांच्या महावाक्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. महात्मा जे आहेत म्हणजे सच्चिदानंदाचा अनुभव आलाय. आता त्यांना परत रामाने सुखी केले म्हणजे काय, तर ह्या सगुण रूपाचं महत्व इतकं आहे. तर आता पुढच्या अध्यायाच्या सुरुवातीलाही आलेलं आहे. ठीक आहे, आपण पुढच्या अध्यायाचा एक श्लोक घेऊया म्हणजे हे एकत्र आपल्याला बघता येईल. की पुढच्या 8व्या अध्यायाचा पहिला श्लोक असा आहे, श्री रामचंद्राय नमः. श्रीराम सच्चिदानंद घन, तोही वैराग्य लक्षण लोक लक्षणार्थ दावी आपण जनदीन तारावया. त्यातले पुढचा भाग तो नंतर पाहू, पण त्या पहिल्या ओवीतलं पहिलं चरण आहे, त्यात काय म्हटलंय, श्रीराम सच्चिदानंद घन. आता हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो वाचतो. सच्चिदानंद घन सद्गुरु म्हणतो, सच्चिदानंद घन भगवान म्हणतो. तर सच्चिदानंद घन म्हणजे एक तर अर्थ आहे सच्चिदानंदाचा पाऊस पाडणारा, म्हणजे ज्याच्या कृपेच्या वर्षावानी त्या सच्चित आनंदाचा अनुभव येतो, हा सच्चिदानंद घन हा अर्थ झाला. पण ह्याच्याही पेक्षा वरचा अर्थ, आता ह्याच्याही पेक्षा वरच्या अर्थाचा विचार करण्याची जरूर काय, कारण महर्षी जे आहेत, महाऋषी म्हटलेत म्हणजे महर्षी जे आहेत ते तर सच्चिदानंदाचा अनुभव घेत आहेत. म्हणजे सर्व सुख जे आहे ते पूर्ण आनंद ज्याला म्हणतात, सर्व दुःख निवृत्ती आणि पूर्ण आनंदाची प्राप्ती, ही मोक्षाची व्याख्या केलेली आहे शास्त्रकारांनी. तर ते ज्यांना प्राप्त झाले त्यांना अजून काय सुखी करणार. म्हणजे आता आपण असं म्हटलं की एखादा करोडपती आहे, त्याला संपत्तीवान केला म्हणजे काय, त्या करोडपेक्षाही काहीतरी जास्त 10 करोड 20 करोड 100 करोड असं त्याला मिळालं तर आपण म्हणू ना की त्या करोडपतीला श्रीमंत केला. पण आता इथे अनंत जे आनंद असं आनंदात्मक सच्चित आनंदात्मक की जे ज्याला कुठे कमी नाही, सर्व काळी सर्व देशात सर्वत्र असलेलं असला असं आपलं आत्मस्वरूप आणि ते आनंद रूप, इतका आनंद असताना त्या महर्षींना सुखी केले हे कसं काय. तर त्याचं कारण असं आहे की सच्चिदानंद घन रूप आहेत. रामांचा विग्रह श्रीराम जे आहेत, भगवान श्रीकृष्ण महाराज यांचं जे शरीर आहे तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक नुसता नाहीये, त्या सर्वांना व्यापून शिवाय त्याच्या पलीकडे असलेलं ते सच्चिदानंद स्वरूप, ते घन होऊन ते संहत होऊन एवढूशा आकारात आलेलं आहे. म्हणजे तो आनंद किती मोठा झाला. शुकाचार्यांचं वर्णन आपण मागेही पाहिलं होतं की जन्मापासूनच किंवा आईच्या गर्भात असल्यापासूनच वैराग्यवान आहेत. त्यामुळेच ते जन्म घ्यायला पण हे होत ते की या
जन्म आईच्या उदरातून बाहेर आलं तर या मायेचा लेश आपल्याला लागेल तसं नको. म्हणून ते जन्म घ्यायला जे तयार नव्हते आणि जन्मल्याबरोबर तारुण्य अवस्थेतच जन्म आहे त्यांचा, इतके वर्ष आईच्या गर्भातच राहिलेत आणि तसेच निघालेत तपश्चर्येला, अशी ज्यांची आहेत आणि कायम समाधी अवस्थेत आहेत. शुकाचार्यांची समाधी ते ज्ञानाच्या 6व्या भूमिकेवर 7व्या भूमिकेवर असणारे ते महापुरुष आहेत. आणि व्यासांना आता हे भागवत सांगायला योग्य वक्ता कोण आहे तो विचार करता आपलाच मुलगा आहे हे लक्ष त्यांना, ते स्वतःही विष्णूचे अवतारच आहेत. तर त्यामुळे आता पण समाधी अवस्थेत आहेत. आता यांना समाधी अवस्थेतलं सुख त्याच्यातनं बाहेर कसं काढायचं? बरं, कोणीही आता समजा एखाद्या करोडपती आहे तर त्याला आपण लखपती केलं तर तो पाप झालं ना, त्याचं सुख आपण कमी केलं किंवा पैसे कमी केले. तर जो अनंत सुखात आहे त्याला उठवून त्याचं सुख कमी झालं असं नको व्हायला. मग काय करायचं? तर ते काय करतात की आपले 4 शिष्य पाठवतात आणि त्यांना सांगतात की भागवतातले 4 श्लोक म्हणा तुम्ही तिकडे. भागवताचे श्लोक जे भगवानांच्या वर्णनाचे सुरू झाले आणि शुकाचार्य तो समाधीचा अनुभव सोडून ताडकन उभे राहिले, जागे झालेत. काय हे इतकं गोड काय? म्हणजे त्या सच्चिदानंदाचा अनुभव जो आहे त्याच्यापेक्षाही गोडी त्या सगुण रूपाच्या वर्णनाची. कारण सच्चिदानंद घन आहे. बऱ्याच वेळेला वर्णन असतं की त्या पूर्ण सच्चिदानंदाचा अंश म्हणून हे अवतार झालेले आहेत किंवा हे. पण खरी गोष्ट असे आहे की त्या हे जे अवतार आहेत, राम आहे, कृष्ण आहे, आपले महाराज आहेत, पूर्ण स्वरूपाने ते आलेले आहेत, पूर्ण रूप आहेत. ते सर्व सच्चिदानंद जे काय सर्वव्यापी आहे ते सगळं त्या एका एवढूशा शरीरात सगळं एकत्र करून आलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा जो त्याच्याबद्दलचे आकर्षण आहे ते भयंकर आहे. इतकं जास्त आकर्षण आहे. मग ऍस्ट्रॉनॉमी मध्ये ज्यांना थोडंफार माहिती असेल त्यांनी कृष्णविवर हा कन्सेप्ट ऐकला असेल. तर काय तर तिथे प्रकाशही आत खेचला जातो, सगळ्या वस्तू खेचल्या जातात. तर कृष्ण या शब्दाचाच अर्थ आहे, काळा असा अर्थ नाही. कृष्ण म्हणजे आकर्षण करून घेतणार. प्रकाशाचंही आकर्षण, तो परत प्रकाश परावर्तित होऊ शकत नाही, त्यामुळे ते काळं दिसतंय. काळं आहे असं नाही. भगवान काळे दिसतायत का? कारण सर्वाकर्षण तिथे दृष्टी गेल्यावर ती परत येतच नाही, ती आतच खेचली जाते. तर असं ते सच्चिदानंद घन रामाचं स्वरूप पाहिल्यामुळे ते महात्मे जे आहेत, महर्षी जे आहेत, त्यांनाही सुख प्राप्त केलेले आहे. आणि मागे हा प्रसंग कदाचित सांगून झाला असेल, पण पुन्हा पुन्हा त्याचं स्मरणही आनंद देणार आहे की पुढे दंडकारण्यातही जेव्हा भगवान गेले रामचंद्र, तेव्हा सर्व जे आत्मज्ञानी ऋषी आहेत ते त्यांच्या सभोवती रिंगण घालून बसलेले आहेत आणि कोजागिरी पौर्णिमा आहे तेव्हाही, आणि सगळेजण सगळ्यांना राम मध्ये आहेत आणि हे त्यांना रिंगण करून बसलेले आहेत आणि सगळ्यांना राम सम्मुखच दिसत आहेत, कोणालाही पाठ दिसत नाहीत. कारण भगवंताची पाठ म्हणजे अधर्म आहेत आणि हे सगळे ऋषी धार्मिक आणि धर्माच्याही पलीकडे गेलेले असे ज्ञानी आहेत. त्यामुळे त्यांना भगवंताचं मुखच दिसतंय, समोरचाच भाग दिसतोय. आणि ज्या सच्चिदानंदाचं आपण ध्यान करतो, ज्याच्या सीमा नाहीत, ते सगळं एकत्र करून मिळालंय. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड आपण म्हणतो ना, औषधं घेताना पण बऱ्याच वेळेला हल्ली डॉक्टर विटॅमिन डी चे वगैरे गोळ्या देतात. तर रोज खायची ही गोळी असते किंवा आठवड्याला एकच गोळी घ्यायची अशीही असते. म्हणजे काय, रोजच्या गोळ्यात जर 200-200 युनिट्स इतकं जर विटॅमिन डी असेल
तर त्याच्यात 60,000 म्हणजे त्याच्यात 7 पट 8 पट युनिट त्याच्यात असतं. म्हणजे रोजच्या ह्याच्यात 1000 असेल तर किंवा 10,000 असेल तर याच्यात 60,000 युनिट्स इतकं असतं. तसं ज्याला अंत नाही, सीमा नाही, असं जे सच्चिदानंद, त्याचा सगळा जो आनंद आहे, सगळा जो गोडवा आहे, सगळं जे ज्ञान आहे, ते जर एकत्र एकवटलं तर त्याची गोडी अर्थातच जास्त किती पटीने त्याला म्हणून ते सूर्यकोटी समप्रभ का, कारण त्या सच्चिदानंदात असे कितीतरी कोटी सूर्य आहे. त्यामुळे ते सगळे तेज एके ठिकाणी घनरूपाने जेव्हा प्रकट होतं तेव्हा ते सूर्यकोटी समप्रभ दिसतं. किंवा अ, जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तो का, कारण ते सर्व जे तेज आहे ते एकत्र आलेलं आहे. तर अशा त्या रामांना पाहून त्या ऋषींना इच्छा झाली की या सगुण रूपाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजे सगुण रूप हे निर्गुणाचा अंश नाही. भगवंताची भगवाननी श्रीकृष्ण अवतारात जी माती खायची लीला केली तेव्हा यशोदा मातेला त्यांच्या मुखात सगळं विश्व दिसलेलं आहे. ते काय चमत्कार म्हणून दाखवलेलं नाहीये. ऍक्च्युली आहेच तसं की या सगुण रूपातच निर्गुण निराकार सर्वव्यापी रूप ही त्याच्यात आहे. आणि त्या सर्वरूपी रूप त्या सर्वव्यापी निर्गुण निराकारात हे सगुण रूप आहे. असे दोन्ही एकमेकात आहेत, एकात एक आहेत. याच्यात हे आपल्याला लक्षात येत नाही कारण आपल्याला नुसते फिजिक्सचे नियम माहिती असतात. हे याच्या पलीकडे आहे. त्यामुळे अत्यंत सूक्ष्म जे आहे तेच अत्यंत विशाल आहे. असा तो सच्चिदानंद घन परमात्मा समोर आल्यामुळे ऋषींना तो जास्त सुख त्या ब्रह्मर्षींना झालेलं आहे. तसंच संन्यासी त्याग सगळ्याचा केलेला आहे. ज्यांनी सगळ्याचा त्याग केलेला आहे, आनंद सुख कशातनं मिळतं? जे हवं वाटतं त्यातनं सुख मिळतं. जर ज्यांनी जे संन्यासी आहेत त्यांनी आपलं शरीर माझं नाही, मन माझं नाही, संकल्प विकल्प काहीच माझं नाही, ह्या अवस्थेला पोचलेले जे परमहंस आहेत तेही आनंदी केलेत. आणि म्हणूनच त्या परमहंसांच्या इच्छेनी, त्या महर्षींच्या इच्छेनी त्यांना तो प्रेमाचा आनंद घ्यावासा वाटला. म्हणून तर पुढे कृष्णावतारात भगवंतांनी त्यांना तो आनंद दिलेला आहे रासक्रीडेच्या निमित्ताने. तर रामानी म्हणून महर्षी सुखी केले, ते तीर्थात राहणारे सुखी केले, वनवासात जे वनात राहणारे होते ते सुखी केले, त्यागी आहेत त्यांना सुखी केलं, योगी आहेत त्यांना सुखी केलं. एवढंच नाही तर भोगी आहेत त्याला सुखी केलं. म्हणजेच काय की जो जे वांछिल तो ते लाहो, ज्याला जे जे पाहिजे ते धर्माच्या माध्यमातनं आनंद स्वरूपाने धर्मात गोडी निर्माण करून जे भोगी आहेत त्यांना धर्मातनं सुख मिळतं, हे रामांना बघितल्यावर तो विश्वास निर्माण झालेला आहे. आपल्यालाही होतं ना ते महाराजांचं बऱ्याच वेळेला मनात व्यवहारात जेव्हा आपण राहतो आशा निराशेचे आंदोलन होत राहतात. कधी निराशा असेल आणि नुसतं महाराजांच्या दर्शनाला तिथे रेणुका निवासच्या बाहेरच्या कंपाऊंड वॉलच्या गेट मधनं आल्यावरच चिंता सगळं सगळं बाजूला जाऊन मन शांत व्हायचं. इतका तो शांतता म्हणजे तो आनंद तिथे भरलेला असायचा. कारण सच्चिदानंद घन तिथे अवतरलेलं आहे. तर तसं भोगी जो आहे त्याला एक तर ते भोग मिळणं आणि ते धर्मातनं मिळणार ही बुद्धीही मिळणं, धर्मे प्रीतीम मिळणं, हे रामांच्या दर्शनाने आणि त्यांनी केलेल्या तीर्थाटनाने झालं. कारण रामांनी तिथे दान केलं किंवा रामांची ज्याच्यावर दृष्टी पडली त्यांचं त्यांचं बुद्धिप्रकाश झालेलंच आहे. अगदीच कोणी दुर्योधनासारखा असला तर त्यांचं होणार नाही.
पण ज्यांना ज्यांना कुठे जरा तरी आस्तिक्य बुद्धी आणि सात्विक आपण असावं किंवा ईश्वर आणि वेदांवर आस्तिक्य बेसिक ज्याचं आहे त्याला त्याला हा सगळ्यांना परिणाम रामांकडनं तो प्राप्त झालेला आहे. तर त्यामुळे त्यांनी सगळेच अगदी भोगी पण सुखी केले, विरागी पण सुखी केले आणि शेवटी नाथ महाराज म्हणतायत, रामे सुखी केले त्यागी, रामे सुखी केले भोगी, रामे सुखी केले विरागी, वैराग्यवान त्यांनाही सुख केलं आणि सुख संभोगी श्रीराम, म्हणजे या सगळ्यांना सुख केलं. प्रत्येक जे सुख आहे, इवन भोगी माणसाचं भोग मिळण्यात जे सुख आहे, त्यांना काही धन दिलं असेल किंवा बाकी त्यांना समृद्धीचं दान केलं असेल किंवा त्यांच्या दृष्टीने त्यांची पाप किंवा संचित कर्म कमी होऊन किंवा प्रारब्ध रोग इत्यादी रूपाने आलेली संकटाच्या ती दूर केली असतील, पण ह्यांनी जे सगळं सुख होणार आहे तो खरं तर आत्मसुखाचंच स्वरूप आहे. आणि त्याचा अनुभव कोणाला आहे? मनाला अनुभव आहे असं वाटतं, पण जसं डोळ्याला नंबर आहे आणि चष्म्यानी नीट दिसतं म्हटल्यावर त्या चष्म्याला दिसतं का? नाही, ते दिसतंच डोळ्यालाच. ते चष्मा हे फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. तसं आनंद जरी मनाला जर होत असला तरी तो मनाला होणारा आनंद हा नुसता मायेचा भाग आहे, तो भास आहे. तो खरा जो आनंद होतो तो विचारराहित्य किंवा कमी झालेल्या विचारामुळे आतलाच आत्मानंद प्रकट होतो. तर त्या रूपाने तो आत्मानंदाचा उपभोग घेणारा कोण आहे? तर तोही आत्माराम आहे. कारण तो कसा आहे की तो आहे एकम एव अद्वितीय, सर्वांच्या अंतर्यामीही तोच आहे. म्हणजे सर्वरूप होऊन आनंद जो घेतोय तोही तोच घेतोय. तर असा म्हणून म्हटलेले रामे सुखी केले विरागी, आणि यांना सगळ्यांना सुख देऊन खरं सुख कोण भोगतय तर तो श्रीराम, प्रत्येक घटात असलेला आत्माराम जो आहे त्या रूपाने भगवान श्रीरामच तो आनंद भोगतायत. मग पुढेही सांगितले ब्रह्मचारी व्रतधारी सगळ्या नरनारी सगळ्यांनाही सुखी केलं रामानी. आणि विशेष म्हणजे रामे सुखी केले जपी, रामे सुखी केले तपी, रामे सुखी केले जपी, रामे सुखी केले निर्विकल्पी आणि सुखरूप श्रीराम, म्हणजे सच्चिदानंदाचा निर्विकल्प समाधीतला अनुभव हाही कोण देतं? हा ही श्रीराम देतो. असे आपण ज्ञानाच्या 7 भूमिकेच्या निमित्ताने किंवा मागे त्या रात्रकाळी बिलवर काळी त्या पदाच्या अर्थाच्या निमित्ताने किंवा भगवान ज्या अर्जुनाला त्या अर्जुनाचा अहंकार हरण करायच्या वेळी ती ब्राह्मणाची मुलं मिळवून देण्याकरता ज्या काळोख्या मार्गाने देतात त्या वेळी जे सगळं आपण वाचलंय किंवा ते सत्संगात घेतले, तर कोणीतरी हिला अनघाला फोन करताय का? अनघा फोन करते, तिला काय कनेक्ट करायला प्रॉब्लेम असेल तर. मला नाही घेता येणार फोन. तर त्यावेळी हा जो विषय बघितला होता की आज्ञाचक्राचा भेदाच्या वेळी अज्ञानाचा नाश होणं आणि त्याच्यानंतर ज्ञान प्रकाश होणं, या दोन्ही एक गोष्टी नाहीयेत. अज्ञान जाणं आणि ज्ञान होणं याच्यामध्ये गॅप आहे. त्यालाच ती रात्रकाळी काळोखी रात्र, योग्याची काळोखी रात्र म्हटलेलं आहे. किंवा ज्या काळोख्या पोकळीतनं भगवानांनी रथानी अर्जुनाला पुढे नेलं आणि सुदर्शन, म्हणजे सुदर्शन हे भगवंताचा चित ज्ञानाचा तो मूर्त रूप आहे. त्यांनी तो
मार्ग दाखवला. या सगळ्या कथेचा अर्थ काय आहे, की तिकडे आज्ञाचक्राचा भेद झाला, तो अहंकार गेला. त्यामुळे मीच राहिला नाही तर प्रयत्न काय? त्यामुळे तिथे साधकाचा प्रयत्न संपला. मग तेव्हा गुरु रूपाने भगवंत त्याला तो साक्षात्कार, पहिल्यांदा सविकल्प साक्षात्कार, मग निर्विकल्प हा तो करून देतो. तर त्यामुळे निर्विकल्पात समाधी असणाऱ्यांनाही जर ज्ञानाच्या 6व्या भूमिकेवर असतील तर त्यांनाही परतो उत्थान जे सांगितलेलं आहे, आता हे स्वतः उत्थान परतो उत्थान हे सगळं आपण ज्ञानाच्या भूमिका बघताना बघितलेलं आहे. त्यामुळे ते पुन्हा आता जास्त त्याच्यावर एक्सप्लेनेशन देत नाही. पण त्यांनाही पूर्ण सहजावस्थेत नेणं म्हणजे समाधीतनं बाहेर आलं तरी तो आनंद राहणं, आणि समाधी अवस्थेच्याही पुढची निर्विकल्प समाधी अवस्थेच्या पुढची जी पराभक्ती आहे, ज्याच्या करता शुकाचार्य निर्विकल्प समाधी सोडून उठले, ती पराभक्तीची झलक त्या सगळ्या साधू महात्म्य त्या निर्विकल्प समाधीपर्यंत पोचलेल्यांनाही भगवंतांनी दिली. त्या अर्थाने सुखी केले निर्विकल्प असा उल्लेख आलेला आहे. असेच म्हणजे सगळ्यांना पुढे अजूनही आहे. आता तो खूप विस्तार आहे सगळं. रामे सुखी केले दिगंबर, वल्कलधर, सदाचारी जे आहेत त्यांना सुखी केले. म्हणजे जे इव्होल्युशन मध्ये, कॉन्शियसनेसच्या इव्होल्युशन मध्ये, बुद्धीच्या विकासामध्ये जिथे जिथे जो जो असेल तिथून त्याला पुढे नेऊन रामाने त्यांना सुखी केलेलं आहे. आणि ते सगळं होऊन मग राम पुन्हा ती तीर्थयात्रा करून परत आले. त्याच्यापूर्वी एकनाथ महाराज उल्लेख करतात की रामे सुखी केले त्रैलोकी यात्रानुलोकी स्वलीला. म्हणजे या यात्रेच्या नियमाने त्रैलोक्य सुखी केले कसं? तर रामांनी जे तीर्थयात्रेच्या इथे विधी केले, काही यज्ञ केले असतील, काही तिथले सोपस्कार, तिथले जे विधी सांगितले, त्या विधीनी ज्या काही त्या विधीत देवता आहेत, पूजा जरी करायची झाली तर पहिल्यांदा आपण कलश पूजा, त्या पाण्याची पूजा म्हणजे वरुणाची पूजा आहे. मग त्या सर्व इंद्रादी देव, नवग्रह या सगळ्यांची जशी पूजा होते तशी सगळी जेव्हा रामांनी स्वतः केली तेव्हा त्या देव, गंधर्व जे काही त्यांचा जिथे जे काही ज्या ज्या लोकातल्या याचा संबंध आलाय ते सगळे त्यांनी सुखी केले असा इथे उल्लेख आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे चहू समुद्रही सुखी केले म्हटलेले. आता चहू समुद्र म्हणजे कोणतं? तर आत्ताच्या भूगोलाप्रमाणे म्हणजे दक्षिणेला भारताच्या समुद्र आहे, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे. पण आपण भूगोलातही वाचतो की पहिल्यांदा उत्तरेलाही समुद्र होता. मग तो दक्षिण भाग म्हणजे भारत वर वर गेल्यामुळे मग तिथे तिथला समुद्र बंद झाला. तो भाग बंद होऊन त्या वळ्या ज्या पडल्या त्या वळीतनं हिमालय हे फोल्ड मधनं तयार झाले, जमिनीला पडलेल्या. तर त्यामुळे त्या समुद्राचा भाग म्हणजे फक्त आता मानस सरोवर राहिलंय आणि गंगा रूपाने ते जल येत राहते, यमुना रूपाने जल येत राहते, अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे. तर अशा पद्धतीने ते चारही समुद्र सुखी केले. कारण त्या समुद्र स्नान केलं असेल, तीर्थ स्नान केलं असेल, त्या ह्यानी ते सगळे सुखी झाले. आणि मग ते दिलं पण आहे खाली नाथ महाराजांनी. द्वारका पश्चिम समुद्र म्हणजे द्वारका ज्या समुद्राच्या इथे आहे तो म्हणजे पश्चिम समुद्र. जगन्नाथ पूर्व समुद्र, जगन्नाथपुरी जिथे आहे तो पूर्व समुद्र.
मानस सरोवर, उत्तर समुद्र. म्हणजे नाथ महाराज एक्सप्लेन करतात कोणते 4 समुद्र. म्हणजे मानस सरोवर हाच उत्तर समुद्र आणि दक्षिण समुद्र म्हणजे सेतुबंध. पुढे रामचंद्र तिथे सेतू बांधणार आहेत. तो समुद्र म्हणजे दक्षिण समुद्र. तर अशी सर्व तीर्थ त्यांनी केली आणि तीर्थ करून रघुनाथ परत आले. आता आपण जेव्हा तीर्थयात्रा करतो किंवा एखादा सप्ताह करतो किंवा चातुर्मास पाळतो, एखादा खाण्याचा नियम उपास पाळतो, ते झाल्यावर काय असते स्थिती? कधी एकदा चमचमीत खायला मिळेल ही वृत्ती होते. मी स्वतःबद्दल बोलतोय, बाकी कोणाचं नाही माहिती. पण इथे रामचंद्रांचं कसं आहे, ते परत आले आणि परत आल्यानंतर म्हणजे आपण कुठेही म्हणजे अ, जालन्याला म्हणा, दुसऱ्या कोणत्याही तीर्थक्षेत्री, वाडी म्हणा, तिथे जाऊन अनुष्ठान करतो, तेव्हा अगदी आपण भगवंताचे जास्तीत जास्त व्रतवैकल्य करतो. आणि तिथून घरी आल्यावर पूर्ण परत संसारात अडकले जातो. उलट असं होतं, जे नोकरी करणारे आहेत किंवा व्यवसाय ज्यांचा आहे त्यांना हा अनुभव असेल, की साठून राहिलेलं सगळं काम किंवा घरीही घरी जे आहेत त्यांनाही घरचं काम साठलेलं, साफसफाई आहे म्हणा किंवा अ, घरातले बाकी व्यवहार आहेत, ते एकदम येऊन पडतात आणि आपण परत संसारात गुरफटून जातो. पण रामप्रभूंचं काय झालंय, की परत आल्यावर अगदी तीव्र वैराग्य त्यांना निर्माण झाले. अर्थात हे निर्माण झालंय म्हणजे हा लीलेचाच भाग आहे. ते पाहू, जसा हा अध्याय संपेल तेव्हा ते पाहू. पण रामचंद्र परत आले आणि नगर सगळं राजाने शृंगारलेलं आहे, स्वागत सगळं केलंय. सगळं त्यांचं मोठं अगदी म्हणजे भाट गायन करतायत, त्यांची स्तुती, त्याच्यानंतर नर्तिका नाचतायत. असे सगळे जे मोठ्या राजसिक थाटामाटात त्यांचं अ, स्वागत झालं. मंत्रध्वनी, वेदा म्हणजे वेदयुक्त मंत्र, वेदोक्त मंत्रांनी त्यांचं स्वागत झालं. सुहासिनीने ओवाळलंय. आल्यानंतर भगवान राम, अर्थात या सगळ्या तीर्थयात्रेत चौघेही भाऊ एकत्र आहेत. सगळे जाऊन आलेत त्या तीर्थयात्रेला. आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय केलं असेल तर त्यांनी, तर पहिल्यांदा येऊन वसिष्ठांना लोटांगण घातलेलं आहे. वसिष्ठांना लोटांगण घातल्यानंतर मग पित्याला आपल्या दशरथांना नमस्कार केलेला आहे. दशरथांनीही चौघांना आलिंगन दिलं आणि त्याला खूप समाधान झालेलं आहे. इतकी आणि कोणाला नाही होत अशी सात्विक मुलं कोणाला जर मिळाली तर केवढं मोठं ते समाधान आहे. तर तसं ते दशरथाला समाधान झालेलं आहे. आणि मग तिन्ही मातांना नमस्कार केला आहे आणि आनंद इतका झालाय त्यांना की मांडीवर बसवून घेतलंय रामांना. आणि मग नंतर सगळ्यांचं मंगल स्नान वगैरे झालं. त्यांना सगळी दिव्य वस्त्र भरणे पारिधान त्यांनी केली. दिव्य अलंकार घातले, चंदनाचा लेप त्यांना झालेला आहे आणि फुलांनी, हारांनी त्यांना सजवलंय सगळं. आणि वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तो व्रताचं विसर्जन केलं, अन्नदान केलेलं आहे. गीतेत भगवान सांगतात, विधिहीनम असृष्टानम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. म्हणजे ज्या यज्ञात विधिहीन जो यज्ञ आहे, विधी न पाळता जर यज्ञ केला, असृष्टान्नम म्हणजे अन्नदान, शुद्ध अन्नाचा पाक करून त्याचं दान जर झालं नसेल, मंत्र बरोबर म्हटले गेले नसतील, दक्षिणा जर दिली गेली नाही आणि श्रद्धानी जर केलं गेलं नाही, याच्यापैकी काही जर केलं गेलं नाही तर ते तामस यज्ञ होतो. मग तो जप यज्ञही असेल
किंवा तो हवनयुक्त यज्ञ असेल किंवा तीर्थयात्रा रूपी यज्ञ. तर तसं इथे अर्थातच झालेलं नाही. दान झाले, तप झाले, तिथे अन्नदानही झालेलं आहे, दक्षिणादान झालंय आणि सन्मान सगळ्यांचा केला गेलाय. आणि आधीच सांगितल्याप्रमाणे रामानं ती तीर्थयात्रा करून परिणाम असा आहे की पूर्ण वैराग्य झालेलं आहे. बद्धजीवाला जेवढं जगाचं एक्सपोजर, भारतात फिरलो आता, जग पाहायची इच्छा आहे. निसर्ग सौंदर्य पाहणं काही वाईट नाहीये, पण ती अभिलाषा वाढत जाते तसं नाहीये. जितकं जास्त संसार पाहिला तितकं जास्त वैराग्य निर्माण झाले प्रभू रामचंद्रात. तर हा एक सर्व गुण तर रामचंद्रांचे आणायचे, पण हा एक मनात जर कुठेतरी भाग घेतला की विषयांचा संबंध आल्यावर विषयांची आसक्ती वाढायची आहे का ती कमी व्हायची. म्हणजे जर विषयांची आसक्ती कमी व्हायची असेल तर विषयांचा संबंध जेव्हा येतो आहे, तो विषयांचा संबंध येत असताना त्याच्यापासून सुख आहे अशी भावना जर राहिली तर तो विषयाचा संबंध अधिक दृढ होतो, कारण आसक्ती वाढत जाते. तर त्यामुळे विषय हे विषरूप आहे. म्हणून आपण कित्येक वेळा वर्णन पाहतो समर्थांच्या किंवा इतरही संतांच्या की हे काही म्हणजे स्त्रियांचा अपमान करण्यासाठी नाही, पण ते मोठ्या महाराजांच्याही रचनेत आहे की ज्याला सुंदर म्हणतो ते काय आहे, मांस रक्ताचं ठाणं आहे, मलमूत्राचं ठाणं आहे. हे सगळं काय आहे, हे काही कोणाचा अपमान करण्यासाठी नाहीये. हे त्यातली ज्यातनं आपण सुख बघतोय तर ते काय आहे, ते सगळं त्यातलं जे सच्चिदानंदाचं अधिष्ठान बाजूला केलं तर ते एक दिवसाच्या आत ज्याला दुर्गंध यायला सुरुवात होते, किडे पडायला सुरुवात होते, कुजायला सुरुवात होते, त्याच्यात जे मन लागलेलं आहे ते बाजूला होण्याकरता हे सगळी वर्णनं आहेत. तर रामचंद्रांचं तेच आहे. ते वैराग्य, सगळे जे विषय, सगळे जे हे पाहून एकदम कडकडीत वैराग्य उत्पन्न झालंय. ज्यांचा सेवक वैराग्यवान आहे ते स्वतः वैराग्यवान आहेत हे वेगळं सांगायलाच नको. तर असं एकदम तीव्र वैराग्य रामचंद्रांना आलेलं आहे.